आता वरळी शिवडी कनेक्टर की ज्याच्यामध्ये अटल सेतूला नॉर्दर्न सबअर्ब्समधनं लोक जे येतील त्यांना सरळ जाता येईल, 67% काम पूर्ण झालंय. ठाणे बोरिवली 13% पूर्ण झालाय. ऑरेंज गेट ज्याच्यामुळे ईस्टर्न फ्रीवेवरनं उतरल्यानंतरची जी अडचण आहे ती पूर्ण संपून जाईल. आता 1.25 तास लागतो, 3 मिनिटात आपण चौपाटीपर्यंत पोहोचू. 25% काम पूर्ण झालेलं आहे. वाढवणची जी द्रुतगती जोडणी आहे त्याचं काम आपण सुरू केलं आहे. अटल सेतू ते पुणे एक्सप्रेसवे 55% काम झालंय. त्यानंतर ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावर 3 हात नाकाचं जंक्शन त्याचं काम सुरू केलेलं आहे. आता ईस्टर्न फ्रीवेला आपण ठाण्याकडे नेतो, त्यामुळे ईस्टर्न फ्रीवे हा त्या ठिकाणी साधारणपणे छेडानगरवरनं तो आनंदनगरपर्यंत जाईल आणि पुढे मग आनंदनगरवरनं पलीकडे तो साकेतपर्यंत जाणार आहे आणि आमणेपर्यंत आपल्याला फायनली न्यायचं आहे. म्हणजे ही कनेक्टिव्हिटी अशी होईल की समृद्धी महामार्गापासूनही आपण JNPTला किंवा समृद्धी महामार्गापासून ठाण्याला किंवा समृद्धी महामार्गापासून दक्षिण मुंबईपर्यंत सिग्नल फ्री येऊ, कुठेही सिग्नल असणार नाही. अशा पद्धतीनं याची रचना आणि हे काम देखील जवळपास 13% आपण पूर्ण केलं आहे. गायमुख ते पायगाव खाडीपुलाचं बांधकाम असेल त्याचं प्राथमिक सर्वेक्षण आपण पूर्ण केलं आहे. त्यानंतर कासरवडवली ते खारबाव खाडीपूल जो आहे त्याचंही आपलं GTIचं काम सुरू आहे आणि नॅव्हिगेशन स्पॅनसाठी पायलिंगचं काम देखील त्याचं प्रगतीपथावर आहे. कोलशेत ते काल्हेर खाडीपुलाचं काम निविदा त्याची निघालेली आहे. बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग जो आहे त्याच्या आता जवळपास सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत, त्याचं प्राथमिक काम चालू आहे. मग अशी सांगितलं आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता, त्यानंतर एरोली ते कटई नाका 92% काम पूर्ण झालंय. आणि यासोबत हिंदू मिल स्मारक जवळपास 100% स्ट्रक्चरल काम पूर्ण झालेलं आहे. आता अंतर्गत सजावट आणि अर्थातच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भव्य पुतळा एवढं काम त्याचं बाकी आहे, तेही लवकरात लवकर करण्याचा आपला प्रयत्न आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हे जानेवारी 27 पर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण तंत्रज्ञानाच्या कामाची अंमलबजावणी करून ते देखील त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. आणि सूर्या पाणी पुरवठा योजना ही पण डिसेंबर 2026 पर्यंत आपण पूर्ण करणार आहोत.